नागरिकांचा नातेवाईकांचा प्रचंड रोष आहे। त्यांची मागणी होती की तुम्ही तिथे भेटीला यावं। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला हर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने या उभे राहू। प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला होता। पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत ते शोधून काढले जातील। थोडे लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं। याच्यात तो बाहेर येऊ शकत नाही।